स्ट्रॉबेरी उडून आणल्या. हे एक बाउल कितीचा? हे काय अरे काय पब्लिक आहे. गणपती बाप्पा मोरया. ओम नमः शिवाय. जय श्रीराम जय शिवराय. चला भाई लोक, आपण आता गोळेगणी गावातून निघालोय डायरेक्ट महाबळेश्वर. जाताना पोलादपूरला पहिलं जायचे आणि मग तिकडून टर्न आहे. हां म्हणजे पोलादपूरला जायची गरज नाही वाटत मला. पोलादपूरून टर्न घेऊन आपण इकडं आलो. थोडंसं एक अर्धा किलोमीटर पोलादपूरच्या पुढे तिकडून इकडं आलो. मग आपल्याला इकडं जायचं. पण हा रात्री मी आलो ना रोड, मला लय भारी वाटलं. थोडंसं इथं एंडिंगला खराब आहे जरा. इथं आता चांगलं आहे, पुढं थोडं रोडचं काम चालू आहे. पण जो रोड झाला आहे ना तो लय भारी गेला आहे. आपला मॅप येईल 5 मिनिटात. तसं आपण नेटवर्क झोनमध्ये जाऊ. सध्या इथं नेटवर्क नाही आहे एअरटेलला काहीच. हा वाला पॅच बोलत होतो मी, जरा खराब आहे. काम चालू आहे. एक 2 किलोमीटरचं आहे. मे बी महाबळेश्वरला आपल्याला एवढं प्रॉपरली हे करता येणार नाही. बघू कसा प्लॅन होता. तर 9:30 वाजलेत. कसा अंदाज घेऊ, नाहीतरी एक काम करू, पहिलं महाबळेश्वरचा व्यवस्थित अंदाज घेतो नाही का. म्हणजे नेक्स्ट टाइम प्रॉपर 2 डेज महाबळेश्वर टूर करू शकतो. आता त्याच रोडने आलोय तर त्याच रोडने कशाला रिटर्न जायचं, म्हणून या रोडने जायचं असा प्लॅन आहे आपला. जे आपण आलोय ताम्हिणी घाट, इकडं कोणतं पूर परत विसरलो मी. त्या पूरवरून इकडं निघालो माणगावला. माणगावून मग दिव्यागरला, दिव्यागरून मग महाड, पोलादपूर. आता मग पोलादपूरहून महाबळेश्वर आणि महाबळेश्वरून डायरेक्ट घरी, असा विषय. मजा आली यार गावात. मी काजू पाहिला ना, मी पहिल्यांदा आयुष्यात काजूचं झाड पाहिलं. मला नव्हतं माहिती काजू असा असतो. तर ते फक्त काजूची बी होती, अजून त्याच्यावरती फळ येतं. जसं आपलं बदाम कसं आपण खातो वरतून रेड कलरचं, तसं काहीतरी येल्लो टाईप असं फळ असतं. तो म्हणतात काजूची बी अशी असते आणि त्याला पुढून असं हे असतं, ते खायचं असतं. त्याची भाजी पण करतात वाटतं. मी ते बी खाणार होतो काढून, पण आधीच घसा खराब आहे. तर जर ते खाल्लं असतं तर नारळा माझा चिपाकला असता. बाई काल रात्री या रोडने आलतं. अजून तर पुढं लय भारी मजा आलती काल रात्री. काय आपल्याला महाबळेश्वरला इथून 2 तास लागतील पोहोचायला. 9:30 वाजलेत. 10:30, 11:30, 11:30 पर्यंत आपण महाबळेश्वरला. अर्धा तास पकडून घ्या आपलं. 10-15 मिनिटं थांबणं. यश मरे हसतोय मग. हे लाल लाल काय रे? हे लाल ऑरेंज असं रे. पुढं आता समोरच बघत होतो मी. ते बघून समोरच बघत होतो. मस्त आहे रे, भारी. हा ते वाले नाही रे, ते नाही. होय. हा मग बाई विषय का. श्री आई कोडवागजाई स्वयंभू देवस्थान महाप्रवेशद्वार सौजन्य आजी माझी फौजी संघटना. इकडं मंदिर आहे कसं तरी, पण तो जो हे होता ना, अरे जे कमान होती ना ती बघून मला म्हणजे सॅटिस्फॅक्शन झालं यार. मन तृप्त झालं माहितीये का. कुठं आहे यश ते चल. हां काय ओके.
ट्रिपच्या सुरुवातीला महादेवाचं दर्शन झालं ना भाई, जन्नत. इकडे हे सगळं रोडचं काम चालू आहे यांचं, त्याच्यात सगळी तयारी चालू आहे, लेवलिंग वगैरे केलेलं आहे. ओय 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 ओय, आपल्याला काही टेन्शन नाही, ब्रेक जरी मारला तरी गाडी आपली स्किड होत नाही. आपलं ABS आहे, डुअल ABS. काय डुअल ABS? गावाची? ओके हां ओके. ही तर यात्रा भरते, आजूबाजूचे गाव सगळे मिळून मोठी यात्रा भरते, आणि ते मंदिर चालू आहे पूर्ण. आपण गाडी इकडे लावू. अरे सिमेंट 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 अशी फिरून लावू. ओके. ओम नमः शिवाय. शिव मंदिर देवपूर, सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. और ते चप्पल बूट तिथंच काढायचे होते, आलं चुकून. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. जय नंदी महाराज. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमो पार्वती पते. हर हर महादेव. मस्त मंदिर आहे. ऐका, नीट व्यवस्थित दाखवतो तुम्हाला परत. पिंड हेल्मेट घातलं होतं ना, आता काढले. अशा प्रकारे आपण महादेवाचं दर्शन घेऊन आपल्या जर्नीला सुरुवात केली. हर हर महादेव. चला, आता काही टेन्शनचा विषयच नाही. काल उसका क्या बिगाडे भक्त जो महाकाल का. हा कच्चा रोड क्लिअर केला, थोडासा खराब डांबरी रोड आहे, आणि तिथून मग एकदम सुसाट रोड आहे. म्हणजे वाकडा तिकडा आहे, सुसाट नाही, पण क्लीन आहे रोड, मस्त आहे. मला रात्री लय भारी वाटलं त्या रोडवर गाडी चालवायला. हे कमान लय भारी यार, मस्त लय भारी कमान आहे. मावळे आपले. आपल्याला वरती जायचं ना. ओके. बाजूला जे रिफ्लेक्टर लावलेत ना रोडच्या, रात्री ते चमकत होते, लय भारी वाटत होतं. आपल्याला वाजले 10. आपला टाइम पोहोचायचं झालंय 12, 12:15. 11:30 पावणे 12ला बसलं तर 12, 12:15 पोहोचणार. आता काहीच वाटणार नाही तुम्हाला हे रोडला, पण जेव्हा रात्रीचं येणार नाही, हे जे रिफ्लेक्टर सांगतात ना रेड आणि व्हाईट कलरचे, परत ते साईन बोर्ड मध्ये मध्ये लावले, लय भारी वाटतं यार. रिच मी पहिल्यांदा अशा गावातल्या रोडवर गाडी चालवली, म्हणून मला तसं वाटतंय. एवढे गावचे रोड भारी नाही माहिती, मी कधी पाहिले. देवपूरला पोचलो आपण. 35-40 किलोमीटर आपलं महाबळेश्वर. अपनागर, हे बघा अपनागर बंगला मस्त आहे.
ओए ओ आँखों ही आँखों में करे बातें पुस 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 ओए गुरे 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 ओ अला अला मत वाला बर्फी पाँव पे है मोटा छाला बर्फी डिंग 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 ओ आँखों ही आँखों में करे बातें बुझ 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 ओए डिगी 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 बंगले के पीछे है ताला घुस कहाँ से मिसाला लैला की खिड़की खुली है खिड़की के नीचे है नाला खिड़की पे कोई खड़ा है लैला से टाका भिड़ा है मजे उड़ाती है मेरी मोहब्बत पूछ मार के ओ मेरी जान मेरे को मजनू बना के कहा जल्दी प्यार की पुंगी बजा के ओ मेरी जान मेरे को मजनू बना के कहा जल्दी प्यार की पुंगी बजा के दादा नाचतोय काय हात करून ते असं नाचत लागी छूटे ना रेशम का धागा छूटे ना नैनों से बहते अश्कों के धारों में हमने तुझको देखा चांद सितारों में विरह की अग्नि में पल पल तपते हैं पुढे चाललाय विमल तोंडात धरून हा छायला विमल बोलो जुबा केसरी असा विषय असतो रे म्हणून घरचे घाबरतात आपण इज्जतीत चालतोय पण समोरचा कसा आहे त्याची आयडिया नाही ना त्याच्यामुळं म्हणून कसं आपण इज्जतीत चालवतो आपल्याला त्रास नाही ना आपल्यामुळे लोकांना पण त्रास नाही आरामात हा हा कोणता राईट का लेफ्ट तुझा हातच दिसत नाही मला तू मला काय डायरेक्शन तू असा हात केला जाऊ दे मला भात झाला मग सॉरी हा वाला ना हा मग असं राईट का लेफ्ट मी कोणता बांगला बघू इकडे पण बांगला इकडे पण बांगला आहे हा मग मला कसं कळणार यश आता मला सांगा इकडून काकू आहे इकडून पण काकू हा म्हणणार मागून ही काकू आहे ना ही आपली नातेवाईक अरे भाई आता नक्की डावीवाली काकू का उजवीवाली काकू बरोबर की नाही तसा विषय झाला तो बांगल्याचा बाकी काय सीन नाही आता आपण जो काल टर्न घेतला होता राईट साईडला तिथं पोचलोय तिथं थांबायचंय म्हणतोय यश इथून महाबळेश्वर राईट दाखवते महाबळेश्वर 37 लेट्स गो काय चालू आहे भाई ऐका गावात भाई अरे दोन हात घाटे राईड आहे भाई आज तर राईड है भाई राइड है मजा आएगा लय भारी घाट आहे रे मला वाटलं की साधे सुधे वळणं असेल पण पुढं लय आहेत का वळणं अजून शेती करायला 5 मिनिटं थांबतोय हा पेरायच्या अगोदर हा जे की मी तुला दाखवतो आता ओके 1 मिनिट भावना गाडी स्विच ऑफ करतो चौकोन हा हा ते असं करतात तिथे जाळलं जातं ते वगैरे टाकून तरवा म्हणतात ते जे की तिकडे खाली दिसत असेल बघ जळलेलं हा ते तसं जळालेलं आणि मग पेरणी करतात त्याच्यात भाताची आणि ते उगवलं जातं ते तेवढ्या भागातच आणि नंतर मग ते काढतात मुळासकट उपटून भात हा आणि मग ते हे सगळं चिखल करून ह्याच्यात पावसाचं तेवढे थोडे घेऊन लावतात रोप भाताचे
हा टाइम असतो त्याचा तरबे भाजायचा. ओके थांब एक व्हिडिओ तिकडून गाडी येते. ठीक आहे 2 मिनटं हेल्मेट काढतो जरा. धर. सगळं धरतीचं तू ठेवत. सॉरी सर माफ करा चुकी झाली. हेल्मेट आपल्या तिकडे दिसलं नाही असं जास्त कारण शेती संपलेली. येडागत करू नको. चला भावांनी आपली गाडी. एक मिनटं मी तुम्हाला पहिलं रोड दाखवतो कसा आहे. किती मजा येणार आहे. आपला रोड असा आहे. आपल्याला पोचायचं तिथं. आपण आता कुठे आहे रिसेंटर. आपण आता इथं आहे आणि हा असा घाटन जायचं आपल्याला. हे लय मजा येणार इथं. चलो इथलीच गाडी चालवायची म्हणजे एन्जॉय करायचं म्हणते मी. काय असं आडाम तिडाम आपल्याला चालवायची नाही. हा ट्रक जाऊ दे ट्रकवाले काका जाऊ दे तुम्ही. त्यांनी हॉर्न दिला आपल्याला इज्जत आहे. चला आपलं झाले 350 किलोमीटर ट्रॅव्हल. ठीक राहिले आता वरचे 150 किलोमीटर जवळजवळ. आता आपण कोकणातून साताऱ्यात एंट्री करणार आहे. हा घाट मला वाटतं ओलांडल्यानंतर या डोंगराच्या पलीकडे सातारा आहे. डोंगराच्या अलीकडे कोकण रायगड. आरामात जाऊ द्या. सिंपल आहे भाई. मी जर हॉर्न देतोय नाही का तू रिप्लाय करा ना भाई लोक. हा रिप्लाय करा ना तुम्ही. समजतंय ना समोरच्या माणसाला की मी सांगतो माझी गाडी आहे. तुम्ही पण सांगा तुमची गाडी येते म्हणून. कम्युनिकेशन करा घाटात. हे असा विषय. मला वाटतं ते ट्रकच्या मागं चिपकून राहायला पाहिजे आपल्याला. म्हणजे टेन्शनचा विषय राहणार नाही. हाय 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 मस्त थंड वाटलं. आता कसं यांनी हॉर्न दिला आपण त्याला रिप्लाय केला. आता त्या सेंटरवाल्या काकांनी कसं हॉर्न दिला आपण त्याला रिप्लाय केला. त्यांनी गाडी स्लो डाऊन केली आपण स्लो डाऊन केली. कम्युनिकेशन पाहिजे यार रोडला. आणि कॉर्नरला गाड्या अशा जातात बाहेर जातात रेडियसने. पाहिला आपण ट्रकला तो बंगवतो ट्रकवाला एवढूशा रोडून रास पण. त्यांना काही विषयच नाही रे. त्यांचं एकदम आडजोड काम. आता कसं सेफ काम आहे. ट्रकच्या मागं राहिलं ना काय टेन्शन नाही. आता जाऊ दे. गाडी जरी आली तरी ती त्याला बघून स्लो डाऊन होणार. मोटरसायकलला बघून गाड्या स्लो डाऊन होत नाहीत. हे बादशा लोकांना पाहिलं ना की भले भले बादशा हळू करतात. केलं घ्याने हळू. वायदर खाली घ्यायला लागेल एवढा विषय. सगळा दुराळा मारते. आपली सेफ्टी विषय ना तर वायदर घेऊ खाली. त्यामुळे त्यांच्या मागं ओव्हरटेक नाही मारायचं. त्यांच्याच मागं चालवायची गाडी घाट उतरत नाही तर. आता ट्रकवाला बसलो ओव्हरटेक करेल. आपल्याला पण त्या तयारीत राहावं लागेल कारण की बस चालली हळू. ट्रकवाले काका बंगावतात ते. त्यामुळे आपल्याला बसच्या स्पीडने नाही चालू शकत आपण. तसं संपला घाट आता काही नाही राहिले. थोडंसं 1-2 टर्न आहेत फक्त. जर फक्त आपली मोटरसायकल असते तर ही पिकअप स्पीड मध्ये असते. कंट्रोल नसते केली त्याने हळू. ट्रक समोर आहे म्हणून तो कसा आधी स्लो डाऊन झालता. म्हणून आपल्या हॉर्नला त्याला रिॲक्ट करता आलं. आपल्याला पण रिॲक्ट करता आलं. त्याने हळू घेतली बाजूला आपण बाजूला घेतली. दिस इज द कम्युनिकेशन ब्रो. बघ
हे बोलेरोवाला. त्याला बघून कसा राचकेन दाबली त्यांनी गाडी. आणि तेच जर सिंगल मोटरसायकलवाला पाहिलं की काय डायरेक्ट अंगावर आडजोड. तुझ्या माग माग येतो ना भाऊ तुला देतोय, तुलाच लागलंय का सांग सांग तुलाच लागलंय का, तुला काही सोन लागलंय का, तुला काही सोन लागलंय का. पण नाही भाऊ, सोन्यासारखा जीव आहे आपला, या गाडीमुळे सेफ चाललाय त्याच्यामुळे रिस्पेक्टेड. आयसरच आहे ना. हां आयसरच असेल. नाही जाऊ द्या जाऊ द्या, ते म्हणतात जाऊ पुढे, जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. तुमच्या मागं मागच चाललोय आपण. ते हात करत होते की करा ओव्हरटेक म्हणून, पण नाही बाबा आम्हाला तुमच्या मागं जायचंय. नको घाटलंय पुढे अजून. उशीर झाला तरी चालेल, अर्धा तास आरामात जाईल. तुम्हाला काय वाटलं ट्रक काय हळू चालतात हायवेला घाटात? एकदम इथलं चालत ते प्रॉपर भाई स्किल सेट एकदम मानला पाहिजे यार ट्रकवाल्या लोकांना, काकांना, सगळ्यांना. मी जर आता हॉर्न वाजवलं ना कॉर्नरला तर त्यांना वाटेल की मी त्यांना हॉर्न वाजवतोय. तर मी हॉर्न वाजवणं अवॉइड करतो. जर गाडी अशी डिस्कवायला लागली आपल्याला तर हॉर्न वाजवलं. नाही तर काय त्यांचा एवढा मोठा चेहरा बघून समोरच्याचे आधीच पातळ होईल. त्यामुळे आपल्या अंगावर यायचा विषयच नाही गाड्यांचा. केवढं पर्वत आहे बाई हे. होय नाद आहे यार, नाद कसलं भारी पूर्ण सीन आहे खालचा. 52 तुम्ही पण जर माझ्यासारखे नॉन एक्सपिरियन्स, म्हणजे एवढं पण एक्सपिरियन्स नाही मला आहे, एवढं पण नाही की घाटात मी एकटा सारसूर करून गाडी काढू शकेल म्हणून. त्याच्यामुळं असं रेफरन्स घेऊन चालवायची गाडी. एखादी गाडी मोठी गाडी पकडायची, तिला चिटकून चालवायचं मागं हळू 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 हळू. म्हणजे कसं टेन्शन राहत नाही रे. इवन नाईटला पण, नाईटला जर तुम्हाला वाटतंय ना तुमची लाईट कमी आहे, तुम्हाला प्रॉब्लेम येतोय गाडीला नाईटला, यांच्या मागं चालवायच्या गाड्या. थोडा वेळ उशीर होईल पण टेन्शन नाही. आपली शिवजयंतीची तयारी, हातात तेल आहे ते, आणि हे दादा चाललेत आपले शिवज्योत घेऊन. छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्ट्रॉबेरीला यांना विचारायचं का रेट काय? काका कशी आहे? 140 रुपये किलो. हे एक बाउल कितीचा? नाही पण मग केवढा अंदाजे किती आहे एक बाउल? हा अर्धा किलोला थोडंसं जास्त पडतं. अर्धा किलो बघू टेस्टला कशी. कुठे गेला? ऐ ग्लोज पडला. भावांना टेस्ट करतो बघू. आंबट आहे ना जरा. अर्धा किलो करा. दात खात खात जाऊ. ह्याच्यात नका देऊ बॉक्समध्ये. पिशवी असेल तर नाही ना, आम्हाला कॅरी करायला हे वजन करतो. नाही मला वाटलं ते पूर्ण बाउल भरलेले. त्याच्या आतमध्ये मिरच्या आहेत. मिरच्या तुम्हाला दाखवतात त्याचं त्यांनी ठेवलंय रे. इथं काय असेल ते वजनावर. हे द्या ना, हे द्या ना वरचे वरचे. पुढे एक स्पॉट बघू, तिथं थांबून स्ट्रॉबेरी खाऊन मग कल्टी मारू. नेटच नाही. चायला एअरटेल. येतं पण एअरटेलच आहे. कॅशचा विषय भाई, कॅश प्रॉब्लेम कंटिन्यूज स्टार्ट आहे. भावना इथून पुढे 5 मिनिटं थांबून आपण जरा, मी पॉज करतो. क्लोज कुठे? हां आपली स्ट्रॉबेरी घेतली अर्धा किलो. घाटामध्ये खायला सावली बघू पुढं. तिथं अर्धा किलो स्ट्रॉबेरी खाऊ. पावशर संपणार तर नाही, थोडे थोडेच खाणार. 2-4 खाणार आहे. बॅगमध्ये ठेवून त्याचा थोडाफार ज्यूस होईल, तो जाताना पिऊ साखर टाकून.
रस्त्याचं काम एकदम जोरदार चालू आहे इथं, पण ते लोक थांबलेत नाही, ते निघालेत. इथं थांबायचं. बस भाई. हाय 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 हाय. तो तिकडे नजारा, मला वाटतं प्रतापगड आहे. तो प्रतापगडच आहे ना यश? हा नाही ना, मी पाहिलाच नाही म्हणून मला माहितीच नाही. जायचंय भावांना प्रतापगडावर आपल्याला. चला तोपर्यंत थोडं नजारा बघत बघत स्ट्रॉबेरीला एन्जॉय करू. मोरे साहेब तो बघा कसा एकटा समोरीत स्ट्रॉबेरी खातोय पिशवीतून काढून काढून. मी आपले 5 स्ट्रॉबेरी उडून आणल्या. स्ट्रॉबेरी आले काका, कशा आहेत स्ट्रॉबेरी? आपण पण खायला चालू करू आता. भावांनो स्ट्रॉबेरी एन्जॉय करतोय. किती वाजले? 11:30 वाजले. असं गार गार आहे ना. सकाळी 6 वाजले जसं गार असतं ना तसं गारवा येतं. मी पहिल्यांदा महाबळेश्वरला आलोय. ट्रॅफिक सांगते खाली 8 किलोमीटर आहे, अजून अर्धा तास सांगते 8 किलोमीटरला. म्हणजे जाम नाही एकदम. नाश्ता करायचा पहिला नाश्ता करून घेऊ. भूक लागली, हे खाल्लं नाही. म्हणजे सकाळी नाश्ता केला तर भाकर खाल्लेली, एक भाकर आणि भाजी. आता काहीतरी नाश्ता करू आपण. चलो भाई कुछ नाश्ता करते अपन. काय काय डायरेक्ट बीदर से घर को. नाही तर आपण नाश्ता केला, म्हणजे नाश्ता करायला थांबलो होतो पण केलं नाश्ता करायला थांबलो होतो पण भूक एवढी लागली की जेवणच करून घेतलं. इथं आपण पावभाजी, उत्तप्पा आणि तवा पुलाव खाल्ला, एक नंबर. आणि या काकांचं हे होतं काय म्हणतात आपलं आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी क्रीम, ते घेतलं. लय क्लास होतं. बी काम 25 डायरेक्ट घरी. इकडं जायचं विचार चालू होता ना आपला, तो कॅन्सल झाला. आता टेम्पलला जायचं होतं महाबळेश्वर. आणखी लय दमल्यासारखं झालं. जाऊ घरी आराम करू. काय आराम करू, उद्या कामाला जायचं. लवकर पोहोचू रे घरी. बाकी नाही, गर्दी खूप दिसते, दर्शन होणार नाही आपलं. मुख दर्शन घ्यायला पण आपल्याजवळ 2 तास तरी जातीलच. सगळं हिरवं मैदान वाटतं. असं परत सुटावं असं याच्यावरतून मैदानावर. पण भाई ते आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी क्रीम जी खाल्ली ना, एक नंबर. मजा आली, पूर्ण मजा आली महाबळेश्वरला. आपल्याला थंड थंड वाटतंय सगळं, छान छान. आता आपलं कल्टी मारायची घरी. मी कसं जरा घरी आराम करतोय. पिवळं नाही रे ते, ह्याच्यामुळे तसं वाटतं. अच्छा सॉरी, पिवळी स्ट्रॉबेरी बघितली यशने, छान असेल. नाही बघितली यशने पिवळी स्ट्रॉबेरी बघितली. हे बघ, हे वायकर्स गो कार्टिंग पण करायची नेक्स्ट टाइम. म्हणजे ती बारकी गाडी असती, दिसलं ना, बगी टाईप. हा ते पण करायचं भाई. नेक्स्ट फुल मजा करायची, फुल राडा घालायचा. चला आता आपलं सनवायझर खाली, रात
डायरेक्ट घरी. इथं काय गर्दी आहे आता, इथं एवढ्या गाड्या लावल्यात. इथं काय आहे एवढी गर्दी आहे. एवढी घे पुढं पटकन. अरे कसं आहे भाई? मस्त. काढ की जरा हेल्मेट काढ की. 2 मिनिटं. मी म्हणलं जरा बघू ओळखतंय का नाही पोरग. टपली हलणार होतो. हेल्मेट म्हणून ओळखत नाही. जाळू का मग? हा निवांत, काय विषय नाही. जाताना जा की फिरत जाता. मग कशाला संध्याकाळ पण गेले तरी चालते. नाही रे वैताग आलाय. किती किलोमीटर राईड झाले माहितीये का? 392, जवळजवळ 400. आणि अजून घरी जायचं इथून 150 किलोमीटर. जाताना ना ऑन रोडच आहे ना, पारसी पॉईंट लागतोय. हा पारसी पॉईंट लागल्यानंतर पुढे गेलं की मग टेबल लँड आहे. इकडून का? हा सिडनीला जा. सिडनीवरती पॅराग्लायडिंग वगैरे तिथं बघता येतं. ठीक आहे बघू जात आता. जाताना ऑन रोडच पॉईंट येते. ऑन रोडच बघू शकतो जाताना. ओके ओके चल जाऊ का? हा चालतंय. चल, भेटू मग. हो हो. अचानक कसे मित्र भेटतात? अचानक दिसलं रे तो. अरे यार हे काय केलंय, ब्लॉक केलं इथं. मॅडम दार तरी लावा. तर बाकीच्या डोर लाव ना. हे काय यार, हे काय पब्लिक आहे. इथे दरवाजा फुल बघ. अजून पण दरवाजा फुल लावला नाही. अरे काय माणसं आहेत राव. एकतर दार उघडं ठेवून जाणार आहे काय गार्डन मध्ये काय? अरे बघ हे रस्ता काय गार्डन आहे का? दार उघडं ठेवून चालली ती पोरगी. जाऊ दे काय पण असू दे, तुम्ही पार्किंगला गाडी लावून दार उघडं काय दार पलटी करून गाडीवर बसा ना. एकतर आपण निघालो असतो आतापर्यंत तिथून, तर दार उघडं ठेवून गेले. बरं दार लावलं तर पळत आली बसली. आज जाऊ दे. हा सोडचं आता नको. इच्छाच नाही राहिले माझी कसली. म्हणजे करू पण शकतो पण काय घरी संध्याकाळ होईल जायला. संध्याकाळ झाली रे झाली पुण्यात. असा वाईटा येतो कारण की संध्याकाळच्याला सगळे रिटर्न होतात. तो असंच भाई रोडला चाललंय. मी पहिलं म्हटलं पाहिल्यासारखं वाटतं. नंतर लक्षात आलं आता आदेश आहे. यश म्हणलं अरे बघ आदेश. मी मुद्दाहून मग हॉर्न वाजवलं. म्हटलं बगल ओरडल बोलल काहीतरी नाही का. आपल्याला कसं एखाद्याने कंटिन्यू स्पॅम केला तर भाई तरी काय बघायला. मग मी काय केलं त्याला टपली मारली पाठीवरती. फटका मारला. तर म्हणते काय यशने हेल्मेट काढलं. अरे म्हणते यश असा सीन झाला सगळा. तो इथंच आहे कामाला. विप्रो नाही मॅप्रोमध्ये. सो आता नेक्स्ट टाइम आपले महाबळेश्वरला काही प्लॅन झाले, आपला भाऊ आहे ना आपण राडा घालायचा फुल. अशा प्रकारे आपला आजचा हा व्लॉग इथंच एंड होतो आहे. ॲक्च्युली पुढून कसं आहे, इथून आपण आता वाईला उतरतो आहे. वाईला उतरल्यानंतर परत मग जे सातारा हायवे, तिथून पुणे सातारा हायवे तिकडे जाऊन जॉईन होऊन मग पुण्यामध्ये निघतो आहे आपण. सीन काय झालं की जातात आपलं मोबाईलचं स्टोरेज झालं फुल. त्याच्यामुळं नेक्स्ट व्हिडिओज आपल्याला वाईपासून म्हणजे इथून पुढच्या व्हिडिओज आपल्याला शूट नाही करता आलं. सो भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.